नमस्कार, मी रुचिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। हिंदू पंचांगानुसार एका वर्षामध्ये या 12 पौर्णिमा असतात। या 12 पौर्णिमांपैकी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाची पौर्णिमा ही आपण वट पौर्णिमा म्हणून साजरी करतो। तर या दिवशी सुवासिनी वट पौर्णिमेचे व्रत करतात, त्याचबरोबर आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी उपवास देखील करतात। बऱ्याच ठिकाणी त्या बायका या अर्ध्या दिवसाचा उपवास करतात, त्यानंतर वडाची पूजा करतात। पूजा झाली की मग त्या उपवास सोडतात। चला तर मग उपवास सोडण्यासाठी या ठिकाणी आज आपण वटपौर्णिमा स्पेशल बिना कांदा लसणाची थाळी बनवणार आहोत। चला तर मग आपण या ठिकाणी वेळ न घालवता सुरुवात करूया। तर आज आपण या ठिकाणी पुरणपोळी बनवणार आहोत। तर पुरणपोळी बनवण्यासाठी मी या ठिकाणी 1 ग्लास हरभऱ्याची डाळ एका बाउलमध्ये घेतलेली आहे। आता ही हरभऱ्याची डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने अगदी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे। हरभऱ्याची डाळ स्वच्छ धुवून झाली की आता आपण यामध्ये 1 ग्लास पाणी ऍड करून घेऊया। आता आपण यामध्ये पाणी ऍड करून घेतले की आता आपल्याला या डाळीवरती झाकण ठेवून ही डाळ अर्धा तास भिजवत ठेवायची आहे। चला तर मग डाळ भिजत आहे तोपर्यंत डाळ भाताचे कुकर लावून घेऊया। तर या ठिकाणी मी एका कुकरच्या डब्यामध्ये पाव वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे व दुसऱ्या डब्यामध्ये 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे। आता हे डाळ व तांदूळ अगदी स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे व त्यामध्ये आता आपण पाणी ऍड करून घेऊया। आता आपल्याला तांदळामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे व आता आपण यानंतर डाळीमध्ये पाव चमचा हिंग व पाव चमचा हळद घालून घेऊया। चमच्याने आता सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। आता आपल्याला हा डाळीचा व तांदळाचा डब्बा कुकरमध्ये ठेवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी एका कुकरमध्ये एक स्टँड ठेवून घेतलेला आहे व त्यामध्ये थोडेसे पाणी घालून घेतलेले आहे। आता आपल्याला त्या स्टँडवरती डाळीचा व तांदळाचा डब्बा ठेवून घ्यायचा आहे। आता दोन्ही डब्बे ठेवून झाले की आता आपण कुकरचे झाकण व्यवस्थितपणे बंद करून या कुकरच्या 3 शिट्ट्या घेऊया। चला तर मग या ठिकाणी आपलं डाळ भाताचं कुकर लावून झालेलं आहे व आपण भिजत ठेवलेली हरभऱ्याची डाळ अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे। आता ही भिजलेली हरभऱ्याची डाळ आपल्याला एका कुकरमध्ये घालून व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे। तर आपण हरभऱ्याची डाळ भिजवताना जे पाणी वापरलेलं होतं त्या पाण्यासहित आपल्याला ही डाळ कुकरमध्ये शिजवून घ्यायची आहे। आता आपण यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया। त्याचबरोबर आता आपण यामध्ये पाव चमचा हळद देखील घालून घेऊया। डाळ शिजवताना डाळीमध्ये हळद घालून घेतली की पुरणाला अगदी छान असा पिवळसर रंग येतो। आता आपल्याला चमच्याने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व त्यानंतर आता आपल्याला कुकरचे झाकण व्यवस्थित बंद करून कुकरच्या मध्यम गॅसवर 3 शिट्ट्या घ्यायच्या आहे। या ठिकाणी आपलं डाळ भाताचं व पुरणाच्या डाळीचं कुकर लावून झालेलं आहे। आता आपण आमरस करायला घेऊया। तर या ठिकाणी आपण 3 आंब्यांचा गर घेतलेला आहे। आता हा आंब्याचा गर आपण एका मिक्सर जारमध्ये ऍड करूया व त्याला आता आपण मिक्सरला फिरून घ्यायचे आहे। मिक्सरला फिरून घेतले की आता आपण यामध्ये थोडीशी साखर ऍड करूया। साखर ही आपल्याला आपल्या आवडीनुसार यामध्ये ऍड करायची आहे। या ठिकाणी आपण केशर आंब्याचा वापर केलेला आहे। तर केशर हा मुळातच गोड असतो, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी जास्त साखर वापरायची गरज नाही। आता आपण याला परत मिक्सरमध्ये एकदा फिरून घेऊया व आता हा आमरस आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यावरती झाकण ठेवून आपल्याला याला फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे आहे। चला तर मग आता आपण पुरणपोळीसाठी लागणारं पीठ मळून घेऊया। तर या ठिकाणी आपण एका परातीमध्ये 3 वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे। आता आपण यामध्ये 1 वाटी मैदा घालूया। मैदा घातल्यामुळे आपल्या या पुरणपोळ्या करताना अजिबात फुटत नाहीत। आता आपण यामध्ये पाव चमचा हळद ऍड करूया। हळदीमुळे आपल्या पुरणपोळ्या ह्या छान अशा पिवळसर रंगाच्या दिसतात। आता आपण यामध्ये थोडेसे मीठ ऍड करायचे आहे। आता आपल्याला हाताने हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। हाताने व्यवस्थित मिक्स करून झाले की आता आपण यामध्ये थोडे थोडे पाणी ऍड करत करत हे पीठ अगदी व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे। पुरणपोळीसाठी लागणारं पीठ हे आपल्याला सैल मळायचं आहे। जास्त घट्ट पीठ मळलं की आपल्या पुरणपोळ्या ह्या बनवताना फुटतात। तर आता आपल्याला अशा प्रकारे या ठिकाणी हे पीठ अगदी व्यवस्थित असे मळून घ्यायचे आहे। आपले पीठ हे मळून झाले की आता आपण त्याला थोडेसे तेल लावून परत हे पीठ
त्या तेलामध्ये व्यवस्थित मळून घेऊया। तेल लावून पीठ मळल्याने पीठ हे अगदी मऊ बनते व मऊ पिठाच्या पोळ्या अगदी छान येतात। तर अशा प्रकारे आपल्याला हे तेल लावून अगदी व्यवस्थित असे हे पीठ मळून घ्यायचे आहे। पीठ मळून झाले की आता आपण त्याला एका बाउलमध्ये ठेवून त्यावरती झाकण ठेवून आपल्याला हे पीठ भिजत ठेवायचे आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता आपली ही पुरणाची डाळ अगदी व्यवस्थित अशी शिजलेली आहे। आता आपण एका पातेल्यावरती पुरणाची चाळण ठेवून घेतलेली आहे। त्या चाळणीमध्ये आता आपण ही डाळ ओतून घेऊया। ही डाळ आपल्याला अशा प्रकारे चाळणीवरती पसरून घ्यायची आहे, त्यामुळे या डाळीतलं सगळं पाणी हे त्या पातेल्यामध्ये निथळेल। आता आपल्याला ही डाळ पूर्णपणे कोरडी करून घ्यायची आहे। तर आता आपण या ठिकाणी कढाईच्या तळाला थोडंसं तूप लावून घेऊया। तूप लावून घेतल्यामुळे पुरण परतत असताना पुरण हे कढाईच्या तळाला चिटकत नाही। आता आपण यामध्ये पूर्णपणे कोरडी झालेली डाळ या कढाईमध्ये ॲड केलेली आहे। या ठिकाणी आपण 1 ग्लास डाळ घेतलेली होती, तर 1 ग्लास डाळीसाठी आपण या ठिकाणी पाऊण ग्लास गूळ घालून घेतलेला आहे। या ठिकाणी गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे। जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही या ठिकाणी 1 ग्लास डाळीसाठी 1 ग्लास गूळ देखील घेऊ शकता। काही लोक या ठिकाणी निम्म्यास निम्म घेता, म्हणजे निम्मा गूळ व निम्मी साखर घेता, किंवा तुम्ही पूर्णपणे साखर देखील घेऊ शकता। आता आपल्याला या ठिकाणी हे डाळ व गूळ पूर्णपणे कोरडे होईपर्यंत परतून घ्यायचे आहे व सर्वात शेवटी यामध्ये वेलची पूड घालायची आहे। आता हे पूर्णपणे कोरडे झालेले आहे। यामध्ये उचटणी ही अगदी सरळ उभी राहिली तर समजायचं की आपलं हे पुरण अगदी व्यवस्थित परतून तयार आहे। आता आपण एका पातेल्यावरती एक पुरणाची चाळण ठेवून घेतलेली आहे। त्या चाळणीमध्ये आता आपल्याला हे पुरण काढून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण हे सर्व पुरण या चाळणीवरती काढून घेऊया। आता आपल्याला हे परतलेलं पुरण अगदी व्यवस्थित असं दळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी आपण ग्लासच्या मागच्या बाजूने याला चाळणीवरती असं प्रेस करत करत आपल्याला हे पुरण दळून घ्यायचं आहे। डाळ व्यवस्थित शिजलेली आणि पुरण व्यवस्थित परतलेलं असलं तर हे पुरण दळण्यासाठी अगदी सोपं जातं। तर अशा प्रकारे आपल्याला हे सर्व पुरण दळून घ्यायचं आहे। पुरण दळून झालं की आता आपल्याला त्याला एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपलं हे पुरण अगदी व्यवस्थित असं दळून तयार आहे। तर या ठिकाणी आपलं पुरणपोळीसाठीचं पीठ अगदी व्यवस्थित भिजून तयार आहे। तर आता आपण त्याला पोळपाटावरती थोडंसं मऊ करूया। आता या पिठाचा एक छोटासा गोळा घ्यायचा आहे व त्याला कोरड्या पिठामध्ये बुडवून आता आपल्याला पुरणपोळीचा उंडा बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी आपण या ठिकाणी एक वाटी बनवूया। वाटी ही आपल्याला तळाशी जाड ठेवायची आहे व कडांना पातळ बनवायची आहे। तर अशा प्रकारे आपल्याला ही वाटी बनवून घ्यायची आहे। आता या वाटीमध्ये आपण दळलेल्या पुरणाचा एक गोळा ठेवून घेऊया। त्याला अशा प्रकारे दाबून आपण मोदक जसा बनवतो त्या प्रकारे आपल्याला हा पुरणपोळीचा उंडा बनवून घ्यायचा आहे। यात जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपण या ठिकाणी काढून टाकूया व आता आपल्याला अशा प्रकारे दाबून हा उंडा या ठिकाणी बनवून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण पुरणपोळीचा उंडा बनवून घेतलेला आहे। आता आपल्याला या पुरणपोळीच्या उंड्याला कोरडं पीठ लावून घ्यायचं आहे व त्याची पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। पुरणपोळीच्या नेहमी कडा लाटून घ्यायच्या असतात व पुरणपोळी लाटताना नेहमी अगदी हलक्या हाताने लाटायची असते। जर आपण पुरणपोळी जोर देऊन लाटली तर ही पुरणपोळी आपली फुटते। त्यामुळे पुरणपोळी ही नेहमी अगदी हलक्या हाताने व्यवस्थित लाटून घ्यायची असते। त्यामुळे हलक्या हाताने लाटल्यामुळे पुरणपोळी ही कधी फुटत नाही व अगदी पातळ अशी पुरणपोळी आपली लाटली जाते। तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशी पुरणपोळी आपली या ठिकाणी लाटून तयार आहे। तर आपण या ठिकाणी गॅसवर तवा गरम करायला ठेवला होता। आता आपण त्यावरती पुरणपोळी टाकून घेऊया। आता या ठिकाणी आपण तिला अशा प्रकारे तेल लावून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही तूप देखील लावू शकता किंवा तेल देखील लावू शकता। तर अशा प्रकारे या पुरणपोळीला दोन्हीही साइडनी तेल किंवा तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे।
तर तुम्ही बघू शकता या आपल्या पुरणपोळीला रंग अगदी छान असा पिवळसर आलेला आहे। अशा प्रकारे ही पुरणपोळी दोन्हीही साईडनी अगदी व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित अशी पुरणपोळी तयार आहे। अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या देखील पुरणपोळ्या बनवून घेऊया। सर्व पुरणपोळ्या बनवून झाल्या की आता आपण भजे बनवून घेऊया। या ठिकाणी आपण बटाट्याचे भजे बनवणार आहोत। तर त्यासाठी मी या ठिकाणी 2 बटाटे अशा प्रकारे कापून घेतलेले आहे व त्याला स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ घालून घेऊया व त्याचबरोबर आपण यामध्ये 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ ॲड करूया। तांदळाच्या पिठामुळे भजे हे अगदी कुरकुरीत बनतात। यामध्ये आपण पाव चमचा हळद व अर्धा चमचा लाल तिखट देखील ॲड करूया। त्याचबरोबर आपण यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे व सर्वात शेवटी आपण यामध्ये पाव चमचा सोडा ॲड करायचा आहे। आता आपण हे सर्व हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता आपण यामध्ये थोडं पाणी मिक्स करून भज्याचं पीठ व्यवस्थित कालून घेऊया। तर या ठिकाणी आपलं भज्याचं पीठ अगदी व्यवस्थित कालून तयार आहे। आता आपण गॅसवर कढाईमध्ये तेल तापवायला ठेवले होते। तेल गरम झाले की सर्वात आधी आपण यामध्ये पापड तळून घेऊया। पापड असो किंवा कुरडई ही आपल्याला चांगल्या तेलामध्ये तळून घ्यायची असते। भजे तळून झाल्यानंतर पापड किंवा कुरडई तळली तर ती व्यवस्थित फुलत नाही। त्यामुळे सर्वात आधी कुरडई किंवा पापड तळून घ्यायचे असतात। तर आता आपण अशा प्रकारे सर्व पापड यामध्ये तळून घेऊया। तर या ठिकाणी आपले सर्व पापड तळून झालेले आहे। आता आपण भजे तळून घेऊया। आता आपण अशा प्रकारे एक एक करून सर्व भजे या तेलामध्ये सोडून घेऊया। आता झाऱ्याने हलवून त्याला आपण दोन्ही साइडनी व्यवस्थित तळून घेऊया। तर तुम्ही बघू शकता हे बटाट्याचे भजे अगदी छान असे टम फुगलेले आहेत। तर या ठिकाणी आपले सर्व भजे व्यवस्थित तळून झालेले आहे। आता आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया। त्यासाठी एका पातेल्यामध्ये 2 चमचे तूप घेतलेलं होतं। तूप चांगलं गरम झालं की आता आपण यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घालून घेऊया। जिरे व मोहरी चांगली तडतडली की आता आपण यामध्ये 4-5 कढीपत्त्याचे पाने घालूया। आता आपण यामध्ये बारीक चिरलेल्या 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालूया। मिरच्या चांगल्या परतल्या गेल्या की आता आपण यामध्ये 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला घालूया। तर आपल्याला या ठिकाणी डाळीमध्ये लसूण वापरायचा नाही, कारण आज आपण या ठिकाणी बिना कांदा लसूण थाळी बनवत आहोत। त्यामुळे ही डाळ आपल्याला बिना लसणाची बनवायची आहे। तर आता टोमॅटो हे व्यवस्थित परतून झालेले आहे। तर आता आपण यामध्ये पाव चमचा हळद व चवीनुसार मीठ ॲड करूया। आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। आता आपण यामध्ये शिजून घेतलेली तुरीची डाळ ॲड करायची आहे। आता ही डाळ थोडीशी घट्ट दिसते आहे, तर आता आपण यामध्ये थोडंसं पाणी ॲड करूया। आता आपल्याला ही डाळ एक उकळी येऊपर्यंत व्यवस्थित अशी शिजून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपली ही तुरीची डाळ तयार आहे। आता या ठिकाणी आपण बनवलेले सर्व पदार्थ एका ताटामध्ये व्यवस्थित मांडून घेऊया। तर या ठिकाणी आपली वटपौर्णिमा स्पेशल बिना कांदा लसूण थाळी तयार आहे। चला तर मग बनवायला अगदी सोपी व अगदी झटपट बनणारी बिना कांदा लसूण थाळी या ठिकाणी तयार आहे। तर तुम्ही सुद्धा ही थाळी नक्की वटपौर्णिमेच्या दिवशी ट्राय करून बघा व तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा।
अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.